व्हिडिओमध्ये कमेंटला रिप्लाय म्हणा की कसं बी म्हणा, शिवी गाळ वाईट वक्तं चाबरं चुबरं बोललं की लोक महत्त्व देतात. पण कधी कधी जर समजा आपण एखाद्या पारिवारिक मुद्द्यावर जर काही चार शब्द बोलायला बघितलं त्याला कुत्रं सुद्धा भाव देत नाही. तर बघा, आता हे संभाजीनगरचं प्रकरण जे झालंय त्याच्यावर आपल्याला प्रत्येकाला विचारात तर पाडलंय का नाही, विचारात पाडलंय का नाही. मग आता एवढं विचारात पाडलंय तर हे कसं घडलं, का घडलं, डोक्यामध्ये हिंडून फिरून यायलंय. आणि मग त्याच्यातून आपल्याला एवढं म्हणजे अनुभव घेता येतंय ना, हे मला सांगायचंय आता तुम्हाला. जसं त्या पोराच्या माईचे व्हिडिओ बघून व्हायरल झालेले व्हिडिओ आत्ता झालेत व्हायरल, त्याच्यामध्ये द्वेष, त्या प्रत्येक व्हिडिओमध्ये द्वेष दिसतोय. आणि माणसाला द्वेष वरती आणत नाही, पुढं कधी जाऊ देत नाही. हे प्रत्येकानं शिकायला पाहिजे. द्वेष कशाला म्हणते तर आपल्यावर किती संकट येऊ द्या, आपण त्याच्यातून बाहेर कसं पडायचंय हा विचार सोडून देऊन फक्त त्या संकटाला अजून आपण स्वतः सपोर्ट केल्यासारखं त्याला खत पाणी घालू असं मोठं लट एक वृक्ष वाढवल्यासारखं वाढवतात ना, त्याला म्हणते तर द्वेष. म्हणजे जे आपल्यासोबत चुकीचं घडतंय त्याला अजून महत्त्व देऊन आपण आपल्या स्वतःचं आयुष्य उद्ध्वस्त करून घेत आहोत. आणि असंच काहीतरी त्या परिवारासोबत घडलंय. त्या महिलेच्या प्रत्येक व्हिडिओमध्ये ते खूप मनातलं दुःख व्यक्त होताना आढळून येतंय. अरे बाबा, काही दुःख आपले असे असतात ना की त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करायचा असतोय. त्या दुःखाला धरून बसायचं नसतंय. खास करून आपल्या कुटुंबावर जे काहीतरी संकट येणार असते ना, तिथे होईल तेवढं स्पीडमध्ये त्या दुःखाला साईडला करून बाहेर कसं पडता येईल हा प्रयत्न करायचा असतोय. अजून आपल्या कुटुंबावर संकट ओढून घ्यायचं नसतंय बरं का. आणि असंच काहीतरी झालंय. मी तुम्हाला व्यवस्थित सांगणार आहे. व्हिडिओ मोठा होतोय तर मी एक ब्लॉग बनवते मस्तपैकी. तर माहीत आहे मला महत्त्व मिळणार नाही. अरे बाबा, जोपर्यंत आपल्यासोबत काही घडत नाही ना तोपर्यंत आपण त्या गोष्टीला महत्त्व देत नाहीत. जेव्हा आपल्यासोबत घडत जातंय ना तेव्हा आपल्याला त्यातून बाहेर पडायचं कळत नाही. त्यामुळं मी जे बोलणार आहे ते खरोखर जर तुम्ही लक्षात घेतलं, कुठे ना कुठेतरी तुम्हाला पॉइंट असा मिळेल की तुमच्या आयुष्यामध्ये जे काही संकट दुःख ते तुम्ही असे छू मंतर विसरून जाणार आहेत.
तुम्हाला काय वाटतं अशीच बोलत नाही मी. हा, फेस टू फेस. अरे बाबा, बऱ्याच गोष्टी अशा पाठी टाकत पुढं आलेली बाई आहे आणि असं पूर्ण कुटुंब मुठ्ठीत. अजिबात कुटुंबाला इकडं बी कुठेच नीट सरळ घेऊन अजून पुढे जाणार आहे. खोटं नाही. कुटुंबाला एक असं म्हणजे विघळवायला बघतात लोक, जसं काय बर्फ विघळतोय पगळतोय. तसे आपल्या आजूबाजूला नक्कीच असतात बरं का कुटुंब विघळवणारे. पण ते कुटुंबाला आपल्या घट्ट कसं बनवायचंय ना, ते खरोखरच कुठे ना कुठेतरी सांसारिक बाईवर सुद्धा अवलंबून असतंय. बाबा, हे तुम्हाला माझे अनुभव जर सांगत बसले ना तर म्हणतात मायला वंदना कुणकडल्या कुणकड. आता म्हणजे ही काय बोलते असं, ही तर किती फालतू बाई आहे. पण अशी कशी हिच्यात एवढा कसा बदल झाला विचारात पाडीन बरं का तुम्हाला. पण कसं आहे माहितीये का, कुठेच जेव्हा माझ्या कुटुंबावरचं काही पण असू द्या, ते ह्या सोशल मीडियावर कधीच मांडलेलं नाही बरं का. मी कधीच मांडलेलं नाही. आणि तुम्ही सुद्धा कुटुंबाबद्दल अशा कुठल्या गोष्टी आपल्या कुटुंबाला कमजोर पाडतील, कमजोर करतील, अशा मांडत जाऊ नका. सत्य परिस्थिती सांगायली आहे. आपल्या परिवाराला कमजोर पाडतील अशा गोष्टी ह्या सोशल मीडियावर अपलोड कधी करायच्या नाहीत. कितीही काही पण असू द्या. हा, तुम्ही कुटुंबाबद्दल जे काही असं अनमोल असतं ना, दुसऱ्यांना एक प्रेरित करू शकता तुम्ही. नवरा बायकोच्या नात्यावर, आई मुलाच्या नात्यावर, म्हणजे इतर कुठलेही नाते असू द्या, कुठलेही, त्या नात्याला आपण कसे जपायचे, किती जपायचे आणि कोणत्या नात्याला कधी सोडून टाकायचे, ते म्हणजे काही गोष्टी नाही विसरता येत पण विसराव्या लागतात. काही गोष्टी नाही सोडता येत पण त्या खरोखर सोडणं गरजेचं असतंय. जसं की माझे आई वडील आयुष्यात कधीच मी तरी विसरू शकत नाही, पण सोडते ना की बाबा नाहीत आता ते या जगामध्ये, पण आपल्या हृदयात आहेत. हे समजून घ्यायचं आणि पुढे चालायचं. कुठे ना कुठेतरी आपल्याला एक बळ मिळतं. नाहीत हा शब्द हे जगासमोरचं सत्य आणि आहेत ते आपल्या हृदयात, हे आपल्या स्वतःसमोरचं म्हणजे स्वतःच्या अंतःकरणातलं सत्य. तुम्ही किती फाडून दाखवा अंतःकरण जगाला, नाही दिसणार. मग आपल्या अंतःकरणातलं सत्य आपले आईवडील आपल्या हृदयात आहेत आपल्या पाठीशी उभे खंबीरपणे.
जगाला जे दिसतं त्याचा अर्थ नाही आहेत आता आई वडील आपल्यामध्ये. कळलं का? म्हणजे काही गोष्टी मान्य करणं गरजेचं असतं, काही गोष्टी सोडून देणं गरजेचं असतं. चला